नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत केव्हा मिळेल अशी चिंता सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे। तर मित्रांनो, या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण आदेश आपल्याकडे आलेला आहे। ज्या आदेशान्वये गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक यांना आदेश व डेडलाईन देण्यात आलेली आहे। म्हणजेच एक तारीख देण्यात आलेली आहे। त्या तारखेपर्यंत या संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टीची नुकसान भरपाईची मदत जी आहे ती जमा करावी लागणार आहे। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो मी, हा जो आदेश आहे तो एका जिल्ह्यासाठी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या तालुक्यातील जो काही निधी आहे किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत आहे ती येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो किंवा 5 ते 10 दिवसाच्या अंतरामध्ये तुमची अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत येऊ शकते। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात आणि या संदर्भातील महत्त्वाची माहिती पाहूयात। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आलेले असाल तर अशाच प्रकारच्या शासकीय योजनेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर या ठिकाणी मित्रांनो, त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण आदेश जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्यामार्फतचा दिनांक 4/10/2022 म्हणजेच कालच्या तारखेतला आहे। या ठिकाणी आदेश पाहू शकता तुम्ही। वित्तीय वर्ष 2022-23 करिता शासन निर्णयान्वये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यास प्राप्त झालेले अनुदान वेळोवेळी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार यांना वेळोवेळी वितरित करण्यात आलेले आहे। उक्त बाबींचा विचार करता नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त अनुदानाचे वाटप करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना आपल्या स्तरावरून समप्रमाणात गावे वाटून देण्यात यावीत व शासनाकडून प्राप्त झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी प्राप्त निधीचे वाटप शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी असे संदर्भीय क्रमांक 5 अन्वये या कार्यालयास कळविण्यात आले आहे। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या गाव पातळीवरील कृषी सहाय्यक, तलाठी आणि कृषी सेवक यांच्यामार्फत गावे वाटप करून देण्यात आलेले आहेत। जशा प्रकारे एका तालुक्यामध्ये जर 60 गावे असतील तर 20 गावे तलाट्यांसाठी, 20 गावे कृषी सहाय्यक आणि उर्वरित 20 गावे हे ग्रामसेवकांसाठी, अशा प्रकारे या ठिकाणी 1/3 वाटपाचे काम या गावात देण्यात आलेले आहे। संदर्भाने क्रमांक 5 अन्वये ही जी काही कार्यवाही असेल त्या या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे। करिता शासन स्तरावरून प्राप्त निधीचे तात्काळ वितरण होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीची मदत मिळावी याकरिता सदर आदेशान्वये नुकसानबाधित गावांच्या याद्या तयार करणे, संबंधित तहसीलदार यांच्याकडे मदत वितरणास सुपूर्द करणे याकरिता सहपत्रित रकान्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना वाटपाची माहिती सादर करण्यासाठी गावे निश्चित करून देण्यात येत आहेत। त्यानुसार मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करून तात्काळ कार्यवाही करावी। तर या ठिकाणी मित्रांनो, महत्त्वाच्या अशा मार्गदर्शक सूचना तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना देण्यात आलेल्या आहेत। सोबतच आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळेल ते सुद्धा पाहूयात। शेती पिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी केलेले आहेत। ज्या यंत्रणेस संबंधित गाव वाटप करण्यात आलेले आहे त्या गावाचे संयुक्त पंचनाम्याची यादी संबंधित ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी संबंधित गावाचे तलाठी यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी। म्हणजेच मित्रांनो, जेव्हा अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त मानाने याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या। त्या याद्या प्रत्येक कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यामध्ये वाटप करण्यात आल्या होत्या। म्हणजे मी वरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक या अधिकाऱ्यांसाठी गाव नेमून दिलेले होते। त्या गावातून या अधिकाऱ्यांमार्फत अतिवृष्टीच्या याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या। त्या याद्या आता या अधिकाऱ्यांना संबंधित गावाच्या तलाट्याकडून प्राप्त करून घ्यायच्या आहेत। संबंधित गावाची यादी प्राप्त होताच नुकसानग्रस्त संबंधित गावात भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, बँकेचे नाव, IFSC कोड, देय रक्कम, पत्ता, शेतकऱ्यांचा गट क्रमांक, 8 नुसार क्षेत्र, बँकेचे नाव, 33% वर बाधित क्षेत्र, शाखा इत्यादी सर्व माहिती टाइम्स रोमन या इंग्रजी फॉन्टमध्ये
तयार करून सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी प्रत संबंधित अधिकारी यांना तहसीलदार यांच्याकडे सादर करावी. म्हणजेच मित्रांनो, जे गाव पातळीवरील संबंधित अधिकारी आहेत, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना त्या याद्या मिळवून त्या गावामध्ये भेट द्यायची आहे. त्यानंतर जे काही बाधित शेतकरी असतील, म्हणजे अतिवृष्टीमुळे 33% पेक्षा जास्त त्यांच्या शेतीचे नुकसान झालेले असेल, अशा शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती, त्यांचा 8 खाते क्रमांक, त्यावरील क्षेत्र, त्यानंतर रक्कम किती मिळणार आहे, बँकेचे पासबुकवरील माहिती, संपूर्ण माहिती या ठिकाणी या अधिकाऱ्यांना वर्ड फाईलमध्ये टाइम्स रोमन या फॉन्टमध्ये टाईप करून सॉफ्ट कॉपी सोबतच हार्ड कॉपी म्हणजे त्याच्या झेरॉक्स कॉपी संबंधित अधिकारी यांनी तहसीलदारी यांच्याकडे द्यायचे आहेत. सदर यादीची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी तहसीलदार यांच्याकडे सादर करावीत. ज्या लाभार्थ्यांचे नाव संयुक्त पंचनाम्यामध्ये नाहीत किंवा जे अपात्र आहेत त्यांची नावे मदत वाटपांच्या यादीत येणार नाहीत याची दक्षता किंवा काळजी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी घ्यायची आहे. शेतकऱ्यांचे नाव, बँकेची माहिती यामध्ये कोणत्याही प्रकारची चुका होणार नाहीत याची सुद्धा दक्षता घ्यावी. कारण बऱ्याच वेळेस अकाउंट नंबर चूक असल्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई येण्यास त्या ठिकाणी वेळ लागू शकतो. तहसीलदार यांनी प्राप्त याद्यानुसार देयके कोषागारात सादर करून शेतकऱ्यांच्या निधी जमा होईल याची दक्षता घ्यावी. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी दिनांक 9/10/2022 पर्यंत 100% शेतकऱ्यांच्या याद्या तहसीलदार यांच्याकडे सादर कराव्यात. तहसीलदार यांनी तालुक्यात प्राप्त निधीची देयके 12/10/2022 पर्यंत न चुकता काढून कोषागारात सादर करावीत. तसेच कोषागारातून देयके मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होईल याची दक्षता घ्यावी. तर मित्रांनो, या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत 9/10/2022 पर्यंत 100% ज्या याद्या आहेत, म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या 100% याद्या तहसीलदार यांच्याकडे सोपवल्यानंतर जो काही एकूण गावातील प्राप्त निधी असेल त्याच्या देयकानुसार 12/10/2022 दिवशी कोषागारामध्ये ही माहिती पाठवण्यात येईल. माहिती पाठवल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत सर्व निधीचे 100% वितरण करण्यात येईल. सदर कामात कोणतीही हायगाई केल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. तर अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण आदेश मित्रांनो संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक सोबतच तहसीलदार यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत काढण्यात आलेला आहे. मी आशा करतो मित्रांनो, तुमच्या गावातील किंवा तुमच्या तालुका जिल्ह्याची जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी आहे ती तालुका लेवलला जमा झालेली असेल किंवा झाली नसेल तर लवकरच पुढील 8 ते 10 दिवसामध्ये जमा होऊन तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जी आहे ती वितरित केली जाईल. मी तुम्हाला मित्रांनो सुरुवातीला सांगितलं आहे ही यवतमाळ जिल्ह्यासाठीची आदेश आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यावाईज डिफरन्स किंवा फरक दिसून येऊ शकतो. यामध्ये 5, 10 किंवा 15 दिवस मागे पुढे होऊ शकतात. तर मी आशा करतो मित्रांनो माझ्यामार्फत देण्यात आलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत नक्की पाठवा. भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.